विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासाचा आजचा 23वा दिवस, 22वा आणि 23वा दिवस एकत्रित देण्यात आलेला आहे. या दिवशी जी कौशल्य आपल्याला प्राप्त करायची आहेत त्याच्याविषयी थोडक्यात आपण आधी समजून घेऊ. साहित्य प्रकारांच्या ध्वनिफीती समजपूर्वक ऐकता येणे, आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे, साहित्याचे समजपूर्वक वाचन करून त्याचा आस्वाद घेता येणे, साहित्याच्या आशयावरील काढलेल्या टिपणांच्या मुद्द्यावर विस्तार करता येणे, मुद्द्यांचा सविस्तर विस्तार करता येणे, जे कौशल्य आपल्याला प्राप्त करायचं आहे त्याची थोडक्यात या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे. ज्यावेळेस आपण एखादी कविता वाचतो, एखाद्या पद्याचा आपण अभ्यास करतो, त्यावेळेस त्या पद्याचा विषय, त्या पद्याची मध्यवर्ती कल्पना, त्या पद्यामध्ये आलेले जे नादानुकारी शब्द आहेत, त्या पद्यामधले अलंकार, ती रचना नेमकी कोणत्या वृत्तात आहे, मुक्त छंदात आहे, अक्षर गणवृत्तात आहे की मात्रा वृत्तात आहे, या सगळ्याच संदर्भातमध्ये आपण विचार करणं अपेक्षित आहे. म्हणजे त्या साहित्याचा, त्या कलाकृतीचा म्हणजेच त्या कवितेचा दर्जा आपल्याला ठरवता येतो, त्याची आपल्याला समीक्षा करता येते. आपण हे समजून घ्यायचं आहे की नेमकी ही कविता कोणकोणत्या वैशिष्ट्यांनी युक्त आहे, कोणकोणते घटक या कवितेमध्ये आहेत, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं असतं. गद्य आणि पद्यातला फरक आपल्याला माहीत आहे, कारण आपण गद्यपाठ अभ्यासतो, पद्यपाठ अभ्यासतो, तर हा फरक आपण जाणलेला आहेच, पण तो अधिक विस्तारानं आपल्याला समजून घेता आला पाहिजे, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला करता आलं पाहिजे, तर कवितेचा आस्वाद आपल्याला घेता आला पाहिजे. आता यासाठी तुमच्यासमोर एक कविता दिलेली आहे. त्या कवितेचं थोडंसं आपण वाचन करायला काही हरकत नाही. कवितेमध्ये काय सांगितलं पहा. आता ही कविता ही कविता कोणाची हे अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. ही मोरोपंतांची आर्या आहे. पंडित कवी जे आहेत मोरोपंत, तर त्यांची ही रचना आहे. आणि त्या रचनेमध्ये नेमका विषय कोणता आहे, त्याचं स्पष्टीकरण कसं केलेलं आहे, तो विषय आपल्यापर्यंत कसा पोहोचवलेला आहे, त्यातून कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे, याचं स्पष्टीकरण या ठिकाणी या कवितेमधून मोरोपंतांनी केलेलं आहे. आपण हे समजून घ्यायचं आहे. कमीत कमी शब्दामध्ये मोठा आशय कवितेच्या माध्यमातून रसिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न साहित्यिकाकडून केला जातो, आणि तसाच प्रयत्न या ठिकाणी सुद्धा केलेला आहे. त्याचं आपल्याला योग्य त्या पद्धतीनं आकलन करून घ्यायचं आहे. गद्य आणि पद्यातला फरक तुम्हाला माहीत आहे, तर ही कविता आपण आता समजून घ्यायची आहे. अपेक्षित का आहे, या कवितेचं आपल्याला वाचन करता आलं पाहिजे, आणि अवरोहासहित आपण ती कविता वाचली पाहिजे. कवितेचा आशय आपण समजून घेणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. बघा नेमकं या कवितेमध्ये आहे तरी काय. कविता अशी आहे. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी, देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजात वसे, नानाविध रत्नांची कणकांची आसती भूषणे फार, परी विद्या सम एकही शोभादायक नसे अलंकार, या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही, गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपाही सुचवी, चित्तित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी, या परी सखल सुखे जी देई दुःखे समस्त जीवारी, या विद्ये देवते अनन्य भावे सदा भजा भारी. ही कविता जी आहे, या कवितेमध्ये माणसाच्या जीवनामधलं विद्येचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. माणसाच्या जीवनामध्ये शिक्षणाला किती महत्त्व आहे, विद्येला किती महत्त्व आहे, हे या कवितेतून मोरोपंतांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. यासारख्या अनेक रचना आपल्याला माहीत आहेत. जसं महात्मा फुल्यांनी विद्येचं महत्त्व आपल्याला पटवून सांगितलं. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. माणसाच्या जीवनातलं हे विद्येचं महत्त्व पटवून सांगितलेलं आहे. विद्याप्राप्तीमुळं माणसाच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या शिल्लक राहत नाहीत. हे मोरोपंतांनी आपल्याला कशा पद्धतीने सांगितलं ते या कवितेमध्ये आपण शिकणार आहोत. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी. माणसाला श्रेष्ठत्व का प्राप्त झालं, तर या विद्येमुळं प्राप्त झालेलं आहे. विद्याप्राप्तीमुळं माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे. अत्युच्च पदी गेलेली जी माणसं असतात ती विद्यासंपन्न असतात, ज्ञानसंपन्न असतात,
चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलेलं असतं, त्यांचा अनुभव खूप मोठा असतो. म्हणून ही माणसं जी आहेत ती श्रेष्ठ पदाला जाऊन पोचतात, माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त होतं, हे लक्षात ठेवा. एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. गुगल आपल्याला माहीत आहे, सुंदर पिचई हे मूळ भारतीय या गुगलचे CEO म्हणून काम करतात. 2019चा पगार मला माहिती आहे, वर्षाकाठी 400 कोटी रुपये त्यांना वेतन म्हणून प्राप्त होत होतं. म्हणजे एवढं धन कशामुळे प्राप्त झालं, एवढं मोठेपण का प्राप्त झालं, जगामध्ये श्रेष्ठत्व का प्राप्त झालं, की आज कुठलीही समस्या आपल्याला निर्माण झाली तर आपण गुगल गुरुची मदत घेतो. प्रत्यक्ष ग्रंथालयात जाऊन ग्रंथाचा उपयोग न करता, प्रत्यक्ष आपल्या गुरुला न भेटता सुद्धा आपल्या हाती आता भ्रमणध्वनी आहे, त्याचा आपण उपयोग करतो आणि आपली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या शब्दाचा अर्थ कळला नाही, एखाद्या म्हणीचा अर्थ कळला नाही, कठीण शब्दाचा अर्थ कळला नाही, एखादा विषय असेल, एखाद्या विषयावर आपल्याला भाषण करायचं आहे, वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, प्रत्येक वेळेस आपण प्रत्यक्ष गुरुकडे न जाता सुद्धा गुगल या सर्च इंजिनचा उपयोग करतो आणि गुगलवर ती हवी असलेली माहिती सर्च करून आपण आपल्याला हवी असलेली माहिती उपलब्ध करून घेतो. अनेक पेजेस आपल्यासमोर येतात, परंतु त्यातला योग्य तो भाग आपण निवडतो आणि आपल्या अडचणीवर आपण मात करत असतो. माणसाच्या जीवनामध्ये आता हे हाताळण्याचं कौशल्य प्राप्त झालं ते तरी कशामुळं, तर शेवटी शिक्षणामुळे प्राप्त झालेलं आहे, विद्येमुळे प्राप्त झालेलं आहे. ही साधनं कशी नेमकी हाताळायची हे आपल्याला कळल्याशिवाय कुठल्याही गोष्टी आपण करू शकत नाही. तर म्हणून माणसाला जे श्रेष्ठत्व प्राप्त झालं ते केवळ या विद्येमुळं झालेलं आहे, शिक्षणामुळं झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे. जी जगामध्ये अशी एकही वस्तू नाही जी आपल्याला प्राप्त करता येत नाही, जी असाध्य नाही. सर्व काही आपण साध्य करू शकतो ते केवळ या विद्येमुळं. अनेक समस्या असतात, अडचणी असतात, अनेक आपल्याला गरजा असतात, आपल्याला जे म्हणून काही हवं असतं ते प्राप्त करण्याचा प्रयत्न आपण या विद्येच्या माध्यमातून करतो. म्हणून असाध्य असं काही नाही, असाध्य ते साध्य असं तुकारामांनी सुद्धा सांगितलेलं आहे. असाध्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा साध्य करता येतात, परंतु त्या कशा करता येतात, तर त्या विद्येचा योग्य तो उपयोग करून त्या वस्तू आपल्याला प्राप्त करून घेता येतात, साध्य करून घेता येतात. पुढं या कवितेमध्ये काय सांगितलं पहा, देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे. विद्या कशी असते, तर तुम्ही एखाद्याला ती विद्या दिली, तुम्ही एखाद्याला मार्गदर्शन केलं, तुमच्याकडं प्राप्त असलेली विद्या दुसऱ्यांच्या उपयोगी पडावी म्हणून तुम्ही इतरांच्या उपयोगी पडलात. तुम्ही प्राप्त केलेलं ज्ञान, तुम्ही प्राप्त केलेली विद्या, त्या विद्येचा वापर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी केलात, असं जरी असलं तरी सुद्धा ती विद्या कधीही कमी होत नाही. म्हणजे म्हणून काय सांगितलं, देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे. उणे होणे म्हणजे काय, कमी होणे, कमी होत नाही. एखादी गोष्ट आपल्याला माहीत आहे, आपण एकदा शिकली, परंतु ती आपण जर दुसऱ्याला आपण समजावून सांगितली, स्पष्ट करून सांगितली, तर त्या विद्येचं अधिक दृढीकरण होतं आणि जो दुसऱ्याला मदत करतोय, दुसऱ्याला ही विद्या देतोय, तर त्याचं अधिक हे दृढीकरण होत असतं, ती विद्या अधिक त्याच्याकडं पक्की होते. तर हे महत्त्वाचं आहे, दुसऱ्याला सांगणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि सदैव ती वाढत जाते, हे विद्येचं महत्त्व सांगितलं. ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण हा दुजात वसे. बघा, एक अद्भुत असं विद्या नावाचं धन आहे. विद्या हेच धन, विद्यारूपी धन सामासिक शब्द आहे. बघा, ऐसे एकच धन अद्भुत गुण हा दुजात वसे. दुजात म्हणजे दुसऱ्या कुठल्याही घटकामध्ये अशा प्रकारचा हा अद्भुत गुण नाही. अद्भुत म्हणजे काय, अपूर्व, आश्चर्यकारक. म्हणजे असा हा गुण जो आहे तो विद्येशिवाय इतर दुसऱ्या कोणत्याही घटकामध्ये नाही. तुमच्याकडं संपत्ती आहे, तुमच्याकडं पैसा आहे, तुमच्याकडं अन्नधान्य आहे, तुमच्याकडं जे आहे ते दुसऱ्याला जर द्रव्य तुम्ही देऊन टाकलं ते तुमच्याकडचं कमी होणार आहे. तुमच्या घरी तुमच्या खिशामध्ये 100ची नोट आहे, तुम्ही इतरांना जर 50 रुपये देऊन टाकले तर तुमच्या खिशात 50च शिल्लक राहणार आहेत. म्हणजे 50 रुपये आता तुमच्या खिशातून उणे झालेले आहेत, कमी झालेले आहेत. परंतु विद्या
ही अशी आहे, असं धन आहे की ते दुसऱ्याला दिल्यानंतर कमी होत नाही, ते वाढत जातं. आणि अशी ही आश्चर्यकारक गोष्ट आहे विद्या. म्हणून हे असा हा अद्भुत गुण आहे, दुसऱ्या कोणत्याही घटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. नानाविध रत्नांची कणकांची असती भूषणे फार. वेगवेगळ्या रत्नांचा उपयोग करून आपण दागिने तयार करतो, अलंकार तयार करतो. सोन्यांचा उपयोग या ठिकाणी, कणक म्हणजे सोनं, कारण सोन्याचाही उपयोग करतो आपण. तर सोने, चांदी, रत्न याचा उपयोग करतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आपण तयार करत असतो. परिविद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. पण सगळ्यात जर शोभादायक, आपल्या सौंदर्यात भर घालणारा एक चांगला जर अलंकार कोणता असेल तर तो म्हणजे विद्या. विद्यासम असं म्हटलेलं आहे. विद्येसारखा म्हणजे इथंही पुन्हा उपमा अलंकार आहे. परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. एकही अलंकार असा नाही की तो विद्येपेक्षा अधिक शोभादायक आहे, विद्येसारखा आहे. हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की माणसाच्या सौंदर्यामध्ये भर पडते. नुसत्या देखणेपणावर न जाता की हे विद्या हे आपल्या व्यक्तिमत्वातलं अंतरीचं सौंदर्य असतं, तर तुमच्या सौंदर्यामध्ये ह्या विद्येमुळं भर पडते, हे लक्षात ठेवा. आता पुढं काय सांगितलं, या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सका नाही. अगदी स्वर्ग, मृत्यू, पाताळ असं आपण म्हणतो, त्रिभुवन, या भुवनी म्हणजे सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्यासाठी हितकर असलेला, आपल्या फायद्याचा विचार करणारा विद्येसारखा दुसरा सखा नाही, म्हणजे मित्र नाही. पुन्हा इथं या पंक्तीमध्ये उपमा अलंकार आलेला आहे. आपलं हित जर कोण पाहत असेल, जसं आपला मित्र आपली काळजी घेतो, आपलं हित पाहतो, तसं ही विद्यासुद्धा आपलं हित पाहण्याचं काम करत असते. अनुकूलती जयाला नित्यतयाला उणे नसे काय. ही विद्या ज्यांना ज्यांना अनुकूल असते त्या व्यक्तीला, माणसाला त्यांच्या जीवनामध्ये काहीही उणे नसते, हे लक्षात ठेवा. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. आता गुरुपरी असं म्हटलेलं आहे. गुरु सारखा उपदेश ही विद्या करते, उपमा अलंकार आहे. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. संकटाच्या वेळीस आपल्याला जर उपाय कोणामुळे सुचत असेल तर तो केवळ विद्येमुळं सुचतो. विद्या ही आपल्या गुरुस्थानी असते. गुरुसारखं ही विद्या आपल्याला मार्गदर्शन करते. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये अनेक संकट येतात, अनेक अडचणी येतात, अनेक समस्या निर्माण होतात. आणि असं हे संकट निर्माण झाल्यानंतर उपाय सुचवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती विद्या करते. म्हणजे अशी ही भूमिका या विद्येची आपल्या जीवनामध्ये असते, हे लक्षात ठेवा. चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. आपण एखाद्या गोष्टी चिंतल्या असतील, आपल्याला हे हवं आहे, तर तशा प्रकारचं फळ ही विद्या तुम्हाला देते. म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षित धरता त्या तुम्हाला मिळवून देण्याचं काम ही विद्या करते. चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. मनोरथ म्हणजे काय, तर आपल्या मनातल्या इच्छा आहे. मनोरथ, एखाद्याचं मनोरथ पूर्ण झालं की त्याला परीक्षेमध्ये 100% गुण घ्यायचे होते आणि त्याला ते प्राप्त झाले, म्हणजे त्याचं मनोरथ आता पूर्ण झालं, त्याची इच्छा आता पूर्ण झालेली आहे. कल्पतरू हा एक काल्पनिक वृक्ष आहे. आता विद्येला कल्पतरूची उपमा दिलेली आहे. आपण तरू म्हणजे वृक्ष, कल्पतरूच्या सानिध्यात गेल्यानंतर, कल्पतरूच्या सावलीमध्ये जर आपण वास्तव्याला गेलो तर ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, ज्याची आपण इच्छा करू की मला चांगलं घर हवं आहे, मला गाडी हवी आहे, मला बंगला हवा आहे, मला विश्रांतीसाठी बिछाना हवा आहे, म्हणजे अनेक गोष्टींची तुम्ही जर समजा अपेक्षा केली तर त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. तुमचं मनोरथ पूर्ण करतं. विद्या ही कल्पतरूच्या ठिकाणी आहे. तर त्या कल्पतरूची उपमा विद्येला या ठिकाणी दिलेली आहे. या परी सकल सुखे जेली, म्हणजे सर्व प्रकारचे सुख आपल्याला प्राप्त करून देण्याचं काम ही विद्या करते. दुःखे समस्त जीवारे, हे आपण जीवन जगत असताना आपल्या वाट्याला काही दुःखही येतात, परंतु त्या दुःखांचं निवारण करण्याचं काम सुद्धा ही विद्याच करते. अनेक अडचणी असतात जीवन जगताना, समस्या असतात, तर त्यामुळं आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेली असतात, तर हे दुःख दूर करण्याचं काम सुद्धा ही विद्याच करते. बघा,
जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये वैद्य रुग्णावरती उपचार करतो. एखाद्याला भयंकर वेदना असतात, एखाद्याला खूप त्रास होत असतो, तो दुःखी कष्टी झालेला असतो आणि थोड्याशा औषध उपचारानं म्हणजेच त्या वैद्याकडं असलेल्या ज्ञानाच्या आधारे दुसऱ्याला त्या दुःखातून बाहेर काढण्याचं कामही केलं जातं. किंवा आपण जर समजा वैद्यकशास्त्राचा चांगला अभ्यास केला असेल तर आपल्या वाट्याला जर काही आजार असेल, आपल्याला काही त्रास होत असेल, आपल्याला काही वेदना होत असतील तर त्याच्यावरचे उपायही आपल्याला सुचत असतात. म्हणजे एक समजून घ्या की आपल्याला जी काही सर्व प्रकारची सकल म्हणजे सर्व जी सुख जी मिळत असतात, प्राप्त होतात ती या विद्येमुळं, आणि ही सगळी दुःख दूर करण्याचं कामसुद्धा ही विद्या करते. बघा, त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी. ही विद्या ही देवता आहे, विद्या हीच देवता आहे. तर या विद्यादेवीची अनन्य भावे आपण सदा भजलं पाहिजे, तिची भक्ती केली पाहिजे, तिची प्रार्थना केली पाहिजे. अनन्य भाव म्हणजे काय हो? अनन्य भाव, अन्य असा भाव, अन्य कुठल्याही प्रकारचा भाव आपल्या मनामध्ये असता कामा नये. तुम्ही समजा ऑनलाईन तासिका करत असेल किंवा वर्गामध्ये शिकत असाल किंवा घरी बसून समोर पुस्तक घेतलेलं आहे, वही आहे, पेन आहे, तुम्ही अभ्यास करायला लागलेला आहात, एकच काम तुम्ही निष्ठेनं करायचं आहे. अनन्य भावे सदा भजा भारी. ही विद्या प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील, एकनिष्ठ राहायला पाहिजे. आपला विद्यार्जन करत असताना आपला भाव कसा असावा? अद्वितीय भाव असावा. दुसऱ्या कुठल्याही घटकावर आपलं लक्ष केंद्रित होता कामा नये, फक्त विद्यार्जन करायचं आहे. म्हणजे एकनिष्ठ असलं पाहिजे, एकनिष्ठ भाव आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. अनन्य भावे सदा भजा भारी असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. की आज जगामध्ये आपण जी विचार करतो की काही माणसं थोरपदी जाऊन पोचलेली आहेत. समजा महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आपण आता सुंदर पिचेचं नाव सांगितलं, मग अनेक अशी काही दिग्गज आणि श्रेष्ठ माणसं आहेत. किंवा भारताचं मंत्रिमंडळ घ्या, भारताचे पंतप्रधान घ्या, त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री घ्या. आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा परवा विस्तार झाला, त्या डॉक्टर पवार आहेत, भारती पवार, तर त्यांचा समावेश आरोग्यमंत्री म्हणून करण्यात आला, राज्यमंत्रीपद त्यांना प्राप्त झालं. तर या पदापर्यंत हा माणूस का पोचला, एवढं श्रेष्ठत्व त्यांना का प्राप्त झालं असेल, तर त्या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे पदवी आहे, त्यांना त्या डॉक्टर आहेत आणि वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव त्यांच्याकडे आहे आणि तिथं काम करताना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकेल म्हणून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करण्यात आलं. म्हणजेच माणसाला या विद्येमुळं हे श्रेष्ठत्व प्राप्त होतं. अशा अनेक उदाहरणं तुम्हालाही सांगता येतील. तुम्हाला जर का असं काही मोठेपण प्राप्त करायचं असेल तर मनापासून अनन्य भावे तुम्ही विद्यार्जन करा. तुमचं लक्ष तुम्ही विचलित होऊ देऊ नका. की सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं आहे, आपल्यासमोर सोशल मीडिया आहे, अनेक साधनं आपल्यासमोर असतात, आपल्यासमोर मोबाईल असतो, आपल्याला अभ्यासासाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो, परंतु आपलं लक्ष विचलित करण्याचं कामसुद्धा या मोबाईलमुळं होताना या ठिकाणी दिसतं आहे. तर असं न होता अनन्य भावे म्हणजे अगदी एकच भाव फक्त आपल्या मनामध्ये असला पाहिजे, तो म्हणजे विद्यार्जनाचा अद्वितीय भाव असावा. आपण एकनिष्ठ भक्त असावं आणि ही भक्ती करायची आहे ती फक्त आपल्याला विद्येची करायची आहे. जगामध्ये तुम्हाला मोठेपणा प्राप्त होईल, काहीही कमी पडणार नाही. आणि तुम्ही म्हणजे विद्येची तुलना इतर अनेक घटकासोबत या ठिकाणी केलेली आहे, अनेक उपमा दिलेल्या आहेत. कल्पतरूसारखी ही विद्या आहे. तसं इंटरनेटला सुद्धा आपण एक कल्पवृक्ष असं म्हणतो. जी माहिती तुम्हाला हवी असेल ती उपलब्ध करून देण्याचं काम या आंतरजालावरती आपल्याला झालेलं आहे. तर अशी ही साधनं सगळी आहेत. तर या ठिकाणी ही जी रचना आहे ती कवी मोरोपंतांची रचना आहे आणि या रचनेमध्ये पहा यमक साधलेला आहे, यमक अलंकार माहीत आहे, उपमा अलंकार आहे आणि यामध्ये काही सामासिक शब्द आहेत. सामासिक शब्दामध्ये 2 पदं असतात, पहिलं पद, दुसरं पद. आपण सामासिक शब्दांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. समास आपण शिकलो की अव्ययभाव समास आहे, तत्पुरुष समास आहे, द्वंद्व समास आहे, बहुव्रीही समास आहे. तसे काही सामासिक शब्दसुद्धा या कवितेमध्ये आलेले आहेत आणि त्यात काही कठीण शब्द पण आहेत
की कवितेचं स्पष्टीकरण करत असताना त्याचीही थोडक्यात मी तुमच्यासमोर चर्चा केलेली आहे. तर हा घटक जो आहे तो आपण काळजीपूर्वक समजून घ्यावा. या कवितेचं वाचन करावं. ही आर्यावृतामधली ही रचना आहे आणि 10 मात्रा 18 मात्रांचा एक गट असतो, 10 मात्रांचा 18 मात्रांचा. तर मोरोपंतांच्या आर्या प्रसिद्ध आहेत. तर इथं अक्षर गणवृत्तामध्ये अक्षराला महत्त्व असतं, लघुगुरूचा क्रम महत्त्वाचा असतो, इथं मात्र मात्रा महत्त्वाच्या असतात. तर ही रचना नेमकी कशी आहे तेही आपण म्हणजे समजून घेतलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यावर आधारित काही कृती आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. म्हणजे मग आता हे सगळं शिकल्यानंतर तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की या कवितेतून मिळणारा संदेश कोणता आहे, कवितेत आलेले अलंकार कोणते आहेत. तर याची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे त्यावर जे काही विविध घटक असतील तर त्या घटकांचा तुम्ही अभ्यास करा. त्याच्यावर आधारित असणाऱ्या कृती ज्या आहेत त्याच तुम्ही समजून घ्यायच्या आहेत. पुढं तुम्हाला इथं सक्षम बनूया असं सांगितलेलं आहे. आणि इथं काय विचारलं पहा, या कवितेमध्ये वरील कवितेत आलेल्या पुढील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. म्हणजे असाध्य, उणे, अद्भुत, कणक, भूषणे, भुवनी, कल्पतरू, मनोरथ, सखल, अनन्य भावे, समस्त. तर ह्या शब्दांचा उपयोग करायचा आहे आणि शब्दांचा उपयोग करून तुम्ही एक एक वाक्य तयार करायचं आहे. म्हणजे असाध्य ते साध्य असं तुकारामाने म्हणलेलं आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास असं तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे या जगामध्ये असाध्य असं काहीही नाही. प्रयत्नानं सर्व काही आपल्याला साध्य करता येतं. बघा जे त्यानंतर उणे म्हणजे कमीपणा जे आपण म्हणतोय, उणं होणं, कमी होणं, वजा होणं या अर्थाने शब्द वापरतो. जसं अद्भुत आहे, कणक आहे, भूषणे आहेत, भुवनी आहेत, कल्पतरू आहे, मनोरथ आहे, सकल म्हणजे सर्व आहे, अनन्य भावे म्हणजे काय, अद्वितीय भाव म्हणजे एकनिष्ठ भक्त ज्याला आपण म्हणतो, समस्त म्हणजे सर्व. तर या शब्दांचा उपयोग करायचा आणि एक एक वाक्य आपण आपल्या वहीमध्ये तयार करायचं आहे. मी प्रत्येक शब्दांचं वाक्य तुम्हाला सांगणार नाही. तर या शब्दांचा अर्थ समजून घेतल्यानंतर त्याचा वाक्यात उपयोग तुम्हाला निश्चितपणे करता येईल. त्या शब्दापासून एक एक वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे. आता त्यानंतर पहा, वरील कवितेत कोणकोणत्या काव्यपंक्तीत उपमा अलंकार आलेला आहे ते सांगा. आता या काव्यपंक्तीमध्ये उपमा अलंकार आलेला आहे. हे शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं, परिविद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. त्यानंतर बघा, चिंतित फळ देऊन या कल्पतरू परी मनोरथ पूर्वी, कल्पतरूची उपमा दिलेली आहे. असं कोणकोणत्या पंक्तीमध्ये उपमा अलंकार आला त्याचा तुम्ही शोध घ्यायचा आहे. आता ह्या काव्यपंक्तीतील उपमा अलंकार आहे ते उपमेय उपमान सांगून स्पष्ट करायचं आहे. उपमेय कोणतं, आता विद्येचं वर्णन केलेलं आहे आणि जसं विद्या आहे, विद्येला कल्पतरूची उपमा दिलेली आहे. ज्या वस्तूची आपण इतरांच्या सोबत तुलना करतो, समजा विद्येची तुलना केली, विद्येचं वर्णन करायचं आहे, विद्येविषयी आपल्याला सांगायचं आहे आणि हे सांगत असताना त्या घटकाची तुलना कोणासोबत केली, कल्पतरू सोबत केली. म्हणजे विद्या हे उपमेय आहे, कल्पतरू हे उपमान आहे. तर असं हे स्पष्टीकरण आपल्याला सांगता आलं पाहिजे, स्पष्ट करून सांगता आलं पाहिजे. उपमेय कशाला म्हणायचं, उपमान कशाला म्हणायचं हे सांगायचं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. वरील कवितेत काही सामासिक अलंकारिक शब्द आलेले आहेत की ज्यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे ते ओळखून सांगा. जसं मी तुम्हाला सांगितले, विद्याधन बघा, अनन्य भावे असे काही शब्द आहेत. काही सामासिक शब्द आहेत, काही अलंकारिक शब्द आहेत आणि या शब्दांच्या उपयोगामुळं या कवितेला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. तर या शब्दांचा या ठिकाणी शोध घ्यायचा आहे. कवितेत यमक साधलेल्या शब्दांच्या जोड्या सांगा. तर कवितेचं तुम्ही निरीक्षण करा, कविता बारकाईनं वाचा. जगा माझी, आहे जी, वाढत असे, दुजात वसे, वाढत असे, वसे, फार, अलंकार, नाही, काही, त्यानंतर सुचवी, पूर्वी, वारी, भारी. इथं यमक साधलेला आहे, या यमकाच्या जोड्या आहेत. तर ही कविता तर आपण शिकलेली आहे.
याचा उपयोग करायचा आणि या दिलेल्या कृती ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना सांगण्यास सांगावी व कवितेचा आशय समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करावे. आता ही कवितेचं मी सगळं स्पष्टीकरण सांगितलं, मध्यवर्ती कल्पना सांगितलेली आहे की माणसाच्या जीवनामधलं विद्येचं शिक्षणाचं असलेलं महत्त्व वेगवेगळ्या उदाहरणांनी अलंकारांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. म्हणजे माणसाच्या जीवनामधलं विद्येचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे आणि त्यासाठी वेगवेगळी उदाहरणं दिली की माणसाच्या कुठल्याही समस्या असतील, सुख दुःख, ज्या ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित असतील, मला हे प्राप्त व्हावं असं आपल्याला वाटत असेल, तर हे सगळं विद्येमुळं प्राप्त होतं. तर ही विद्येचं माणसाच्या जीवनामधलं स्थान जे आहे ते अनन्यसाधारण असं आहे. तर हे सगळं समजून घ्यायचं आणि या कवितेची मध्यवर्ती कल्पना जी आहे ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. हे आपल्याकडून अपेक्षित आहे. आता नंतर बघा, चला सराव करूया असं सांगितलं आहे. कोण ते सांगा. जे जगात माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त झाले तो घटक, म्हणजे श्रेष्ठत्व कशामुळे प्राप्त झाले त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. विद्येची ज्या घटकाशी तुलना केली ते सांगून पुढील आकृती पूर्ण करा. आता विद्या आहे आणि या विद्येची कोणकोणत्या घटकासोबत तुलना केलेली आहे ते घटक तुम्हाला या आकृतीमध्ये लिहून काढायचे आहे. विद्येची तुलना कशासोबत केलेली आहे ते तुम्ही बघा. आणि एखादा विषय पटवून देत असताना अलंकारामध्ये तुलना केली जाते. हे एखाद्या वस्तूचं, एखाद्या घटकाचं साम्य आपण शोधत असतो. तर आलेल्या घटकांचा विचार करा आणि ते घटक या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पहा, ओळखा पाहू विद्येतील अद्भुत गुण, म्हणजे विद्येमध्ये अद्भुत असे गुण कोणते आहेत त्या गुणांची चर्चा पण मी तुमच्यासमोर या ठिकाणी केलेली आहे. हे म्हणजे असं हे धन आहे, अत्यंत अद्भुत आहे, असा हा गुण जो आहे तो विद्येशिवाय दुसऱ्या कोणत्याही घटकामध्ये नाही असं सांगितलेलं आहे. ओळखा पाहू विद्येतील अद्भुत गुण, कोणते गुण आहेत त्या गुणांचा तुम्ही या ठिकाणी शोध घ्यायचा आहे. थोडंसं कल्पक होऊया असं सांगितलं. विद्या धन सर्व धनम प्रधानम या सुभाषितेचा विविध उदाहरणाद्वारे आपल्याला स्पष्टीकरण करायचं आहे. एक सुभाषित दिलेला आहे. सुभाषित म्हणतो सु असे भाष्य, हा सुद्धा सामासिक शब्द आहे. एक चांगल्या प्रकारचं भाष्य या ठिकाणी केलेलं असतं. विद्याधन सर्व धनम प्रधानम, विद्येसारखं वेगवेगळ्या प्रकारचं धन आहे. विद्याधन सर्व धनामध्ये प्रधान आहे. तर वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घ्या आणि हा विषय आपण या ठिकाणी पटवून सांगायचा आहे, स्पष्ट करून सांगायचं आहे. कुठलंही काम करत असताना आपल्याला ती विद्या असायला पाहिजे. शेतात राबणारा शेतकरी असो, शाळेमध्ये काम करणारा शिक्षक असो, एखाद्या कार्यालयात काम करणारा अधिकारी असो, तर त्यालाही विद्या जर का प्राप्त झालेली असेल तर त्या विद्येमुळं मोठेपण प्राप्त होत असतं. त्याच्याकडं किती संपत्ती आहे, किती पैसा आहे, त्याच्या नावावर किती जमीन आहे, तो किती कोटी रुपयेचा मालक आहे, याला काहीही महत्त्व नसतं. तर विद्याधन हे सर्व धनामध्ये अत्यंत प्रधान आणि महत्त्वाचं आहे. तर हे कसं श्रेष्ठ आहे, प्रधान का आहे, हे या सुभाषिताचा अर्थ जो आहे तुम्ही या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे आणि त्याचा विस्तार करायचा आहे. म्हणजे एक ज्याला आपण कल्पना विस्तार म्हणतो. तर विद्याधन सर्व धनम याचा एक थोडक्यात सरळ अर्थ आपल्याला सांगता आला पाहिजे. आणि सर्व धनामध्ये विद्याधन कसं श्रेष्ठ आहे याचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. सर्वच गोष्टी पैशानं कधीच शक्य होत नसतात. माणसाकडं विद्या हे धन असलं पाहिजे. आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी विद्या धन उपयोगी पडतं. तुमच्याकडं खूप पैसा आहे, तुमच्याकडं भरपूर संपत्ती आहे, तुम्ही कोट्याधीश आहात, प्रचंड संपत्तीचे तुम्ही मालक आहात, तरीसुद्धा जर तुमच्याकडं विद्या नसेल तर तुम्हाला त्या सगळ्या ऐश्वर्याचा उपभोगसुद्धा घेता येत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, विद्या हेच धन सर्व धनामध्ये प्रधान आहे, महत्त्वाचं आहे, हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ही कविता, या कवितेचं आपल्या समोर मी स्पष्टीकरण केलेलं आहे. त्याच्यावर आधारित ज्या कृती आहेत त्या तुम्ही समजून घ्या. जर समजा शंका आल्या तर मला त्या विचारा. इथून पुढं गुगल मीटचा वापर करून आपला वेळापत्रकानुसार
नियमित तास होईल आणि तास घेण्यापूर्वी तुम्हाला त्याची लिंक 1 तासभर 2 तास अगोदर किंवा आदल्या दिवशी पाठवली जाईल. म्हणजे निश्चितपणे तुम्ही या तासिकेसाठी तयार राहाल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.